आगामी सण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेठरे बुद्रुक येथे पोलिसांचा रूट मार्च, दंगा काबू योजनेचे प्रात्यक्षिक, विविध पोलीस ठाण्यांचा सहभाग. आगामी बकरी ईद, शिवराज्याभिषेक दिन सोहळा तसेच कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कराड तालुका पोलिसांकडून विशेष तयारी सुरू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत शुक्रवारी मौजे रेठरे बुद्रुक ता कराड येथे रूट मार्च तसेच दंगा काबू योजनेचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. दुपारी 4 ते सायंकाळी 6 या वेळेत पार पडलेल्या या उपक्रमात पोलिसांनी गाव परिसरात रूट मार्च करत नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याबरोबरच संभाव्य अनुचित प्रकारांना प्रतिबंध करण्याचा संदेश दिला. तसेच आपत्कालीन परिस्थितीत पोलीस यंत्रणा कशा पद्धतीनं कार्य करते याचे दंगा काबू योजनेअंतर्गत प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले. या प्रात्यक्षिकात कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सतीश जाधव, धनंजय पाटील, शीतल पाटील तसेच PSI देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कराड तालुका, कराड शहर, मसूर, तळबीड पोलीस ठाणे आणि कराड वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. याशिवाय सातारा पोलीस मुख्यालयातील RCP पथकानेही या उपक्रमात सहभाग नोंदवत पोलीस बंदोबस्त अधिक प्रभावी करण्यासाठी प्रात्यक्षिकात सहकार्य केले. आगामी काळात सण, उत्सव आणि निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.